चित्रपटामध्ये एक सीन आहे जिथे छत्रपती श्री शिवाजी महाराज हे सतीप्रथेबद्दल एक वक्तव्य करताना दिसतात. मला असं वाटलं की तो अख्ख्या चित्रपटातला एक स्टँड आउट करणारा सीन होता. असे असंख्य सीन्स आहेत ज्याबद्दल ॲक्चुअली विशेष त्यांचं कौतुक करायला हवं. कारण ते सीन्स थिएटर्समधनं बाहेर आल्यानंतर सुद्धा आपल्या डोक्यात तसेच छापले जातात. इनफॅक्ट आत्ता मी आज दिवसभरामध्ये तब्बल 3 सिनेमे पाहिलेत. पण या 3ही चित्रपटांपैकी रणपती शिवरायमधले सीन्स अजूनही काही ठळक लक्षात आहे. मला असं वाटतं मेकर्स बऱ्याच सगळ्या सीन्सची जी इंटेन्सिटी ती आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये नक्कीच यशस्वी झालेत. रणपती शिवराय स्वारी आग्रा हे शिवराज अष्टकातलं 6वं शिवपुष्प. आज मला कसा वाटलाय चित्रपट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. 12 मे 1666 एक असा दिवस जो अत्यंत महत्त्वाचा आहे, जेव्हाही भारताच्या इतिहासाबद्दल बोललं जाईल आणि जेव्हाही सबंध हिंदुस्थानाचा दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोललं जाईल, तेव्हा, तेव्हा, तेव्हा ही एक तारीख नक्कीच लक्षात ठेवायला हवी. कारण या दिवशी आपला सिंह हा दिल्लीच्या तख्तावरती बसलाय. त्या औरंगजेबाचा माज कसा उतरवतो ना, ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देण्याजोगी ही तारीख आहे. आणि त्याचमुळे चित्रपटामध्ये या तब्बल 97 दिवसांचा कालखंड म्हणजे 12 मे 1666 ते 18 ऑगस्ट 1666 या 97 दिवसामध्ये महाराज जे नजरकैदेमध्ये तिथे होते आपल्या काही सहकर्मींसोबत, तर त्यावेळेला तिथे त्यांची होणारी अस्वस्थता, त्याच्यानंतर तो राग, ती माया, तो संयम आणि घरी आपल्या स्वराज्यात जाण्याची लागणारी ओढ, ह्या सगळ्या इमोशन्सला व्यवस्थितपणे मेकर्स आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये नक्कीच यशस्वी होतात. त्याच्यामुळे रिव्ह्यूच्या सुरुवातीलाच त्यांचं त्या बाबतीत नक्कीच कौतुक व्हायला पाहिजे. ऑल्दो काही अशाही गोष्टी आहेत ज्याने नक्कीच मला डिसअपॉइंट केलंय, पण त्यानंतर मी बोलणार आहे. सगळ्यात आधी आपण चर्चा करूया पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल. चित्रपटाचा सगळ्यात पहिला पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आहे अभिजित श्वेतचंद्र. बिलीव्ह मी, ज्यावेळेला चिन्मय मांडलेकरांनी इतका सुंदररित्या त्यांचा अभिनय साकारलेला आहे, की आपल्याला महाराज म्हटल्यानंतर शिवराज अष्टकामध्ये त्यांचीच भूमिका डोळ्यांदेखत अगदी ठळकपणे उभी राहते. त्यावेळेला हे खूप मोठं शिवधनुष्य होतं, जे अभिजित श्वेतचंद्रावरती आपण सगळ्यांनीच अगदी टाकलं होतं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण ज्या पद्धतीने त्यांनी ते पेलवलंय, कमाल. चित्रपट सुरू झाल्याच्या 10व्या मिनिटानंतरच आपण विसरून जातो, की चिन्मय मांडलेकर यांचा अभिनय आता आपल्याला विसरायचा आहे आणि अभिजित श्वेतचंद्र यांना महाराजांच्या भूमिकेमध्ये आपल्याला स्वीकारायचं आहे. ही भावनाच ॲक्चुअली आपल्या मनामध्ये 10व्या मिनिटानंतर येत नाही. आपण इतका त्या चित्रपटाचा एक भाग बनून जातो आणि त्या चित्रपटामध्ये आपण स्वतःला सामील करून घेतो. त्याचमुळे अभिजित श्वेतचंद्र यांचं नक्कीच कौतुक व्हायला पाहिजे. खूप मोठ्या प्रेशर बर्डनमध्ये असून सुद्धा या कलाकारांनी अतिशय सुंदररित्या महाराजांना साकारलंय. विशेष कौतुक. अर्थात आपण सगळेजण जाणतो, की स्वारी आग्रा हा जो एक चॅप्टर आहे, या चॅप्टरमध्ये बहिर्जी नायकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कारण त्यावेळेला त्या महाराजांपर्यंत पोहोचवायचे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना बहिर्जी नाईक अत्यंत महत्त्वाचं पात्र आहे. ज्यावेळेलाही आपल्या इतिहासाबद्दल बोललं जातं, रक्तरंजित इतिहासाबद्दल बोललं जातं आणि त्याचमुळे दिग्पाल लांजेकरांनी या चित्रपटामध्ये बहिर्जी नाईकांची भूमिका सुद्धा चांगल्या रीतीने साकारलेली आहे. म्हणजे कुठेच अगदी असं आपल्याला खूप ओव्हर एक्झॅजरेटेड नाही वाटत. कुठेच ओव्हर ॲक्टिंग केली आहे किंवा नाही एवढी इंटेन्सिटी फील होते, अशा पद्धतीच्या भावना येत नाहीत. त्यामुळे मला तरी ॲटलीस्ट त्यांची भूमिका आवडली. या 2 कलाकारांच्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाची भूमिका होती या संपूर्ण चित्रपटामध्ये आणि ती म्हणजे औरंगजेबाची भूमिका. समीर धर्माधिकारीने अत्यंत सुंदररित्या 50शीतला औरंगजेब कसा असेल बाबा, कशा पद्धतीने रिॲक्ट होईल, कशा पद्धतीने चालेल, उठेल, बसेल, बोलेल, बघेल, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सूक्ष्म-सूक्ष्म निरीक्षणं करत आपल्या अभिनयामध्ये ती उतरवत सुंदररित्या मोठ्या पडद्यावरती साकारण्यात ते यशस्वी झाले. त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा विशेष कौतुक. ओव्हरऑल चित्रपटाची कास्टिंग ही या संपूर्ण चित्रपटाचा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट ठरते. मला तरी त्यांनी खूप इम्प्रेस केलंय. पुढचं डिपार्टमेंट आहे संगीत. अवधूत गांधी आणि मयूर राऊत या दोन्ही व्यक्तींनी या चित्रपटाच्या संगीत डिपार्टमेंटला हाताळलंय. कमाल हाताळलंय. कारण बऱ्याच सगळ्या ठिकाणी ज्यावेळेला इम्पोर्टंट डिस्कशन्स होतायत, फार महत्त्वाचे संवाद घडतायत, त्यावेळेला ॲक्चुअली संगीतच नाहीये आणि थँक यू सो मच फॉर दॅट. कधी-कधी संवादांमधली इंटेन्सिटी वाढवण्यासाठी तुम्हाला भयान शांतता लागते आणि ती दिल्याबद्दल खूप-खूप धन्यवाद. अदरवाईज बऱ्याचदा काय होतं साऊथच्या फिल्म्सकडनं ॲक्चुअली तो ट्रेंड सुरू झालाय, की कान फाटतील असं एवढं लाऊड असं बीजीएम दिलं जातं फॉर सम रिझन, जिथे ॲक्चुअली कधी-कधी गरज नसते. पण या चित्रपटाचं संगीत अतिशय योग्यरित्या त्यांनी दिल्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. पुढचं डिपार्टमेंट आहे मेकअप डिपार्टमेंट. अतुल म्हस्के यांनी या डिपार्टमेंटला सांभाळलंय आणि मला पहिल्यांदा असं वाटलंय, की मराठीमध्ये कुठला हिस्टॉरिकल पिरियडिक ड्रामा फिल्म आहे आणि तिथे मेकअपचं काम चांगलं झालंय. मी जेन्युइनली सांगते यार, मेकअप कॉस्ट्यूम डिपार्टमेंटमध्ये दरवेळेला विषय गंडत होता आणि दरवेळेला तीच-तीच गोष्ट बोलून कंटाळा येत होता यार. पण ह्या चित्रपटामध्ये मेकअपचं डिपार्टमेंट खूप सुंदररित्या त्यांनी केलंय. इनफॅक्ट काही कलाकारांवरती मेकअपच नाही असं फील होतं तुम्हाला, जिथे ॲक्चुअली गरजच नसते. आणि हे दाखवण्यासाठी सुद्धा तुम्हाला फार जास्त कौशल्य लागतं. ते इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. भाई अजून एक महत्त्वाचा पॉझिटिव्ह पॉइंट आहे रोहिणी सळेकर. सळेकर की साळेकर मला माहीत नाही. प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. या मुलीने या चित्रपटाचं कॉस्ट्यूम डिपार्टमेंट सांभाळलंय. कमाल!
अतिशय उत्कृष्ट दर्जा म्हणजे दर्जाच म्हणावा लागेल. कारण आत्तापर्यंत दिग्पाल लांजेकर यांच्या चित्रपटामध्ये प्रत्येक वेळेला कॉस्ट्यूमची एवढी मरमर असायची, मी तुम्हाला काय सांगू. दरवेळेला माझे इथून मागचे सगळे व्हिडिओज तुम्ही बघा. तुम्हाला तीच एक कंप्लेंट दिसेलच म्हणजे दिसेलच. या चित्रपटाचं कॉस्ट्यूम डिपार्टमेंट इतकं सुंदर आणि वाखाणण्याजोगं केलंय. मराठीबद्दल जर बोलायचं झालं तर आत्तापर्यंतचं बेस्ट काम आपल्याला कॉस्ट्यूम डिपार्टमेंटमध्ये पाहायला मिळतं. रणपती शिवराय स्वारी आग्रा चित्रपटामध्ये. पुढचा पॉझिटिव्ह पॉइंट आहे चित्रपटामध्ये इन डिटेल खूप गोष्टी दाखवलेल्या आहेत. डिटेलिंगवरती फार जास्त काम केलेलं आहे. पुराव्यानिशी ज्यावेळेला संवाद घडतायत, 2 ते 3 व्यक्ती आपापसात एकमेकांमध्ये ज्यावेळेला बोलतायत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेला औरंगजेबाच्या त्या दरबारातलं सीन आहे, आहाहा! त्यावेळेला ऐतिहासिक पुरावे आपल्या सगळ्यांसमोर स्क्रीनवरती येत राहतात. फार फास्ट येतात ते कारण कविवर्यांनी ज्या पद्धतीने ती रचना केलेली आहे किंवा त्यावेळेला लेखकांनी ज्या पद्धतीने तो एक प्रसंग मांडलाय लिखाणातनं, ते सगळे पुरावे आपल्या सगळ्यांना देखत येतात आणि ते पटापट तुम्हाला वाचायचे आहेत. त्यामुळे विशेष तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे, ज्यावेळेला महाराज दरबारात जातात आणि त्या औरंगजेबाचा माज उतरवतात त्यावेळेला. पुढचा पॉझिटिव्ह पॉइंट आहे बेधडकपणा. मेकर्स अजिबात लक्ष्मण उत्तेकरांसारखं बॅलन्सिंगमध्ये पडलेले नाहीयेत. त्यांनी थेट मुद्द्यात हात घातलाय. जसा इतिहास आहे तसाच दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हिंदूंची मंदिरं तोडणं, त्याच्यानंतर हिंदूंचा समूळ नायनाट करणं, या पृथ्वीतलावरूनच हिंदूंना नष्ट करणं, या अशा प्रकारचे जे मनसुबे घेत औरंगजेब या भारतात आला होता. तर त्या पद्धतीने त्या गोष्टी मांडलेल्या आहेत. अतिशय बेधडकपणे त्यांचं विशेष कौतुक व्हायला पाहिजे. अदरवाईज काय काही लांडग्यांना खुश करण्यासाठी बॅलन्सिंगच्या नादामध्ये डिरेक्टर्स किंवा मेकर्स जे असतात ते लिटरली प्रेक्षकांच्या मनातनं उतरून जातात आणि त्याचंच एक उदाहरण छावा या चित्रपटामध्ये ॲक्चुअली ती बॅलन्सिंग केली गेली होती. तरी पण मी त्या चित्रपटाला अगदी माझ्या डोक्यावर घेऊन नाचले होते. कारण मला हवं आहे, की संपूर्ण जगभरामध्ये महाराजांची ख्याती जावी. मला हवं आहे, की महाराजांवरती चित्रपट बनत राहावेत आणि चांगले-चांगले उत्तम चित्रपट बनत राहावेत. जेणेकरून ही जी आपली एक लेगसी आहे, मराठ्यांची लेगसी जी आहे, आपल्या महाराष्ट्राच्या मातीची लेगसी आहे, ती जगभरामध्ये पोहोचेल आणि ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे ती बॅलन्सिंग सुद्धा लिटरली मी इग्नोर केली होती त्यावेळेला. पण आत्ता या चित्रपटामध्ये मेकर्सचं त्याचसाठी विशेष कौतुक व्हायला पाहिजे. शेवटचा पॉझिटिव्ह पॉइंट या चित्रपटाचा औरंगजेबाच्या दरबारातला प्रत्येक सीन, प्रत्येक डायलॉग, प्रत्येक मॉन्टाज तुम्हाला प्रचंड आवडेल. तुम्हाला म्हणजे तुम्ही वाट बघत असता, की कधी महाराज तिथे जातील दरबारामध्ये, कधी ती सगळी संभाषणं घडतील. कारण आपण लहानपणापासून आत्तापर्यंत ना मी अगदीच वरवरून मी खरं सांगते, आग्र्याहून सुटका हा जो एक चॅप्टर आहे महाराजांच्या अख्ख्या आयुष्यातला, तर तो मी वाचला होता. पण त्यातलं फार काही इन डिटेल मला नॉलेज नव्हतं. म्हणजे पण मला इतकं माहिती होतं, की महाराजांनी तलवार उगारलेली नव्हती. पण ज्या एक्झॅक्ट मोमेंटला येऊन मध्यांतर होतं ना, ती सुद्धा एक कमाल स्ट्रॅटेजी होती मेकर्सची. ओव्हरऑल या चित्रपटाचे एवढे सगळे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स आहेत. पण आता चर्चा करूया निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल कारण अशा काही गोष्टी आहेत ज्यांची नक्कीच तक्रार तितक्याच हक्काने मांडायला हवी. भाई साहब, अख्ख्या चित्रपटामध्ये ॲक्शन डिपार्टमेंट मी खरंच सांगते, मी इतके वाईट ॲक्शन सिक्वेन्सेस आत्तापर्यंत कुठेच पाहिले नव्हते. जेन्युइनली सांगतेय मी. संपूर्ण चित्रपटातला एकही असा ॲक्शन सिक्वेन्स नाही, ज्याने मला इम्प्रेस केलं असेल किंवा जो आपल्याला खूप आवडेल किंवा ज्याचं विशेष कौतुक व्हायला पाहिजे, स्पेशल मेन्शन करायला पाहिजे. नाही भाई, अजिबात नाही. या चित्रपटाच्या मेकर्सने अजून तुमचे 2 शिवपुष्प बाकी आहेत आणि या चित्रपटातनं तुम्ही धडा घ्यायलाच हवा. प्लीज, प्लीज, प्लीज इंडस्ट्रीमध्ये फ्रेश टॅलेंट आणा. नवीन ॲक्शन कोरिओग्राफर, नवीन स्टंट मास्टर्स, नवीन स्टंट कोरिओग्राफर्स हे सगळे हायर करण्याची गरज आहे. कारण या चित्रपटामध्ये अजून सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीची ॲक्शन कोरिओग्राफी पाहायला मिळते. वॉर सिक्वेन्सेस वगैरे म्हणजे खरंच सांगते मी बालिश वाटत होते. तेच मागे 2 वेगवेगळ्या कॉस्ट्यूममध्ये दांडिया खेळणारे पोरं आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर अजिबात फास्ट पेस्ड ॲक्शन सिक्वेन्सेस नाही. लिटरली चित्रपट हळू-हळू, जसं ॲक्शन येत जातं तसं मालिकेमध्ये जायला लागतो. परत यू-टर्न घेतो आणि परत चित्रपटामध्ये तो येतो. या गोष्टी खूप निराशाजनक होत्या. बिलीव्ह मी मोठ्या पडद्यावरती त्या इतक्या वाईट वाटतात ना बघायला, की आय कान्ट टेल यू इनफ. पुढचा निगेटिव्ह पॉइंट आहे चित्रपटामध्ये एआयचा वापर केलेला आहे. मी माझ्या ट्रेलर रिव्ह्यूमध्ये सुद्धा म्हटले होते. ऑल्दो मला ट्रेलरमधल्या 2 ते 3 सीन्स ॲक्चुअली चित्रपटामध्ये नाहीच दिसले. ते कदाचित त्यांनी कट केलेले असावेत फॉर सम रिझन. अर्थात तो एक चांगला निर्णय होता कारण 6 ते 7 वेळा फक्त ट्रेलरमध्येच आपल्याला एआयचा वापर दिसत होता. तो लिटरली डोळ्यांमध्ये बोचत होता. चित्रपट बघत असताना एआयचा वापर तुम्हाला खूप जास्त जाणवेल. इनफॅक्ट ती जी तोफ आहे ती पण फार नकली तुम्हाला जाणवेल. ज्यावेळेला एक एक असा सीन आहे जिथे तोफ अगदीच डाव्या बाजूला आपल्याला दिसते आणि तिथे काहीतरी सगळ्या गोष्टी घडत असतात. नाही यार, म्हणजे ॲक्शन कोरिओग्राफीमध्ये हा चित्रपट फारच गणलाय. व्ही-एफ-एक्सचं काम सुद्धा तुम्हाला अजिबात नाही आवडणार. ग्रीन स्क्रीन व्ही-एफ-एक्सच्या डिपार्टमेंटने सुद्धा अतिशय निराशाजनक असं काम केलेलं जाणवेल. मी जेन्युइनली सांगते, ज्यावेळेला इतिहासाबद्दल आपण चित्रपट बनवतोय, त्यावेळेला ॲक्शन कोरिओग्राफी हे तुमचं पहिलं डिपार्टमेंट येतं, जिथे तुम्हाला अतिशय सुंदररित्या काम झालेलं झालंच पाहिजे. त्यामुळे तुमच्याकडे पर्याय नाहीये. ऑल्दो आग्र्याहून सुटका हा जो एक विषय आहे, हा फार जास्त डायलॉग्स, संवाद, कथा, गोष्ट सांगणं ह्या सगळ्या बाबतींमध्ये असल्यामुळे
फ्रँकली स्पीकिंग तितकेसे वॉर सिक्वेन्सेस त्या गोष्टी एवढ्या काही त्यावेळेला झाल्या नव्हत्या. त्याच्यामुळे हा एक बेनिफिट या चित्रपटामध्ये येतो, की तुमचा फार हिरमोड नाही होणार. पण त्या गोष्टी ॲज अ सिनेफाईल म्हणून मला खूप जास्त वाईट वाटत होत्या त्या सगळ्या बघत असताना. चित्रपट तब्बल 2.5 तासांचा आहे. त्याला ॲक्चुअली आरामात कट डाउन करू शकलो असतो आपण एक 2.5 तासांमध्ये किंवा 2.25 तासांमध्ये. 2 गाणी आहेत त्यातलं पहिलं जे गाणं आहे, तर ते कथानकाला इतकीशी काही मदत नाही करत. ते फक्त एखादं कडवं दाखवून सुद्धा आपण रफादफा करत लगेच पुढे आपण जाऊ शकलो असतो. हरकत नाही. ऑल्दो मी असं म्हणेन, की तरीसुद्धा चित्रपटाने मला निराश नाही केलंय. फक्त ॲक्शन कोरिओग्राफीबद्दल अजिबात एक्स्पेक्टेशन्स मनात ठेवू नका. तुमची निराशा होईल नाहीतर माझ्यासारखी. अपार्ट फ्रॉम दॅट या संपूर्ण चित्रपटाचे संवाद, डायलॉग्स, ऐतिहासिक पुराव्यांसकट सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपल्याला मोठ्या पडद्यावरती दिसतात, त्यावेळेला खूपच आनंद होतो आणि खरंच सांगते, या एका चॅप्टरबद्दल मला खूप सखोलात माहिती ज्यावेळेला मी आज हा चित्रपट बघायला जाणार होते, काल बऱ्यापैकी सगळं वाचून गेले होते. त्यामुळे मला जेन्युइनली खूप आनंद झालाय, की मेकर्स आपल्या सगळ्यांना इम्प्रेस करण्यामध्ये नक्कीच यशस्वी होतात. बस ह्याच सगळ्या गोष्टी आहेत. मला तर या चित्रपटाने ॲक्शनचं डिपार्टमेंट जर सोडलं, तर बाकी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये नक्कीच त्यांनी फार कौतुकास्पद काम केल्यामुळे मी या चित्रपटाला देईल 4.5 स्टार्स आउट ऑफ 5. मला हा चित्रपट आवडलाय, भयंकर आवडलाय आणि हो, ज्यावेळेला चित्रपट संपेल बसून राहा, कारण पुढच्या चित्रपटाची घोषणा ते तिथे करतायत. नक्की काय, कशावर असणार ते तुम्हाला कळेलच. स्पॉयलर्स मी कधीच देत नाही. त्यामुळे तुमचं काय मत आहे? रणपती शिवराय, स्वारी आग्रा चित्रपटाबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय.